धनंजय मुंडेच्या टोळीला सोडणार नाही, त्यांचं जगणं मुश्किल करू, जरांगे पाटील कडाडले। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करायला सुरुवात केल्यानंतर मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी धनंजय मुंडे यांना थेट इशारा सुद्धा दिलेला आहे। बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर मस्ताजोगचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत। देशमुख यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी टाकीवर चढून आंदोलन करायला सुरुवात केली। जोपर्यंत वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई होत नाही, जोपर्यंत फरारी आरोपी कृष्णा आंधळे यांना अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका धनंजय देशमुख यांनी घेतली आहे। शिवाय पोलिसांकडून सहकार्य केले जात नसल्याचा आरोपही देशमुख यांनी केलेला आहे। टाकीवर चढून आंदोलन करण्यापूर्वी धनंजय देशमुख अचानक गायब झाले होते, त्यामुळेच गावात खळबळ उडाली होती। आता या सगळ्या प्रकरणावरती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे की टीव्हीवर ब्रेकिंग पाहून शॉकच बसला। एक आदर्श माणसाचा खून होतो आणि त्याच्या भावावर न्यायासाठी आत्महत्या करण्याची वेळ येते, किती भयानक आहे। आत्महत्या करणार म्हटल्यावर महाराष्ट्रात खळबळ माजली, अशीच प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली आहे। धनंजय देशमुख गायब झाल्याच्या चर्चेवर जरांगे पुढे म्हणाले की आडग्यात आल्यावर मला धनंजय गायब झाला असा फोन आला। फोन नंतर माझ्या शरीराचं पाणीच पाणी झालं, हे चांगलं नाही। सरकार जाणून बुजून करायला लागलंय। मुख्यमंत्री साहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा, नुकतंच भाषण आणि सत्तेत मजा नाही, मराठा समाजाची हाल अपेष्टा बघणे हे देखील महत्त्वाचं आहे। तुम्हाला मी शेवटचं सांगतोय, देशमुख परिवारातल्या एकाही माणसाचं काय झालं कुणालाही सोडणार नाही। आरोपी खंडणीत असो किंवा धनंजय मुंडेच्या टोळीचा असो, मी त्यांचं जीवन जीणं मुश्किल करेन, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी सहकार मंत्री धनंजय मुंडे यांना इशारा दिलेला आहे। अशा शब्दात जरांगे यांनी सरकारसह धनंजय मुंडे यांना इशारा दिलेला आहे। आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो, त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं। देशमुखांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांवर शेवटचा विश्वास ठेवला। अख्खा मराठा समाज मुख्यमंत्र्याच्या एका शब्दावर शांत आहे। शेवटी संयम असतो। तुम्ही संयमाचा अंत पाहू नका। इथं हजारोने पुरावे आहेत। तुम्ही म्हणत असाल मी आरोपीला वाचवे, तर तो संपला। मराठ्याला हलक्यात घेऊ नका। धनंजय मुंडेच्या टोळीचं जीणं मुश्किल करेन। मला धनंजय देशमुख हा माणूस महत्त्वाचा आहे। मुख्यमंत्री कसे आरोपींना सोडतात तेच मला बघायचं आहे। हे खूप मोठं षडयंत्र आहे। मराठ्यांना आता जागं व्हावं लागणार आहे। आमचा जीव चालला आहे। हजारो लोक राज्यातले सांगतात, खंडणी मागणाऱ्याबद्दल सांगतात, तो महत्त्वाचा आहे, पण सरकार महत्त्वाचं नाही। त्यामुळेच तुम्ही गादीवर बसलायत का असा सवाल ही जरांगे पाटील यांनी विचारला आहे। दरम्यान जरांगे पाटील यांच्या प्रतिक्रियेवर तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा।